हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल. आज आपण पाहणार आहोत ही जी ॲड होती. तर MPSCची ॲड होती. ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 046 जवळपास 2023 मधली ॲड आहे. ॲड होती असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन, म्हणजे MSBTची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुप एची ही जागा ॲड होती. आणि याच्यामध्ये दोन जागा होत्या. एक जागा होती OBC करता आणि एक होती ओपन करता. तर या ॲड करता आपण म्हणजे मी अर्ज केला होता. तर आता आपण बघायचं आहे की या म्हणजे दोन जागेकरिता किंवा एक OBC आणि एक ओपन याच्याकरता आपण मी माहितीचा अधिकार टाकला होता. आणि या माहितीच्या अधिकारमध्ये एकूण किती जागा ज्या आहेत ते त्यांनी अप्लाय केल्यात, किती कॅन्डिडेटनी, ते आपल्याला इथं माहिती घेऊ आपण इथं. तर मी इथं माहितीच्या अधिकारमध्ये MPSC RTI स्टेटस जे असणार बघा इथं. ते मी ऑनलाईन RTI इन्फॉर्मेशन सिस्टीम, मी आता इथे माहितीचा अधिकार टाकला होता. तर हा माझा इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि मी तिथं ईमेल आय डी पण टाकला इथं. तर मी ते हा कॅप्चा टाकून इथं बघू आपण इथं FTIYE4. तर इथून शो करतो, क्लिक करतो. तर हा मी इथे माझा इंटरेस्टेड नंबर टाकला RTIचा, नंतर ईमेल आय डी टाकली माझी ऑलरेडी ते सेव्ह केलं तुम्ही. आणि ते कॅप्चा टाकून इथं कोड टाकून मी इथं शो वर क्लिक करतो. शोवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने बघा माझ्या जे RTI जो होता तो मी इथं केव्हा फाईल केला होता त्यावर सर्व माहिती इथं आलेली आहे. तर मी जो हा रजिस्ट्रेशन नंबर वरती माझं नाव इथं मी ITI फाईल केला होता. आणि डेट ऑफ फिलिंग मी किती तारखेला भरला होता? 9 डिसेंबर 2024ला. आणि जवळपास ही जी विनंतीची आहे रिक्वेस्ट, आता बघा याला 6/1/2025ला इथं काय चालते उत्तर तुला बघा. जाहिरात क्रमांक 46 2023 6/1 सचिव तांत्रिक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ गट अ संवर्गाकरता एकूण 1633 उमेदवार यांचे अर्ज ऑनलाईन अर्ज पद्धतीने कार्यालयास प्राप्त झाले आहेत. माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 2 नुसार कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध असलेली माहितीच पुरवणे अभिलेख असून स्वतंत्रपणे माहिती संकलन करून पृथक्करपणे करणे आवश्यक आहे. अशा स्वरूपातील माहिती देणे अभिप्रेत नाही. प्रस्तुत संवर्गाच्या प्रवर्गणीय हा अर्जसंख्येबाबत माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही. म्हणजे एकूण ज्या जागा आहेत त्या जागा आपल्याला दोन जागा आहेत फक्त, आणि दोन जागेकरता एकूण अर्ज आहेत त्याला 1633.